हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं चलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे मह पुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आपणा सगळ्यांना वंदन करून आजची सेवा आपण पुढे चालू ठेवतोय। आजचं चिंतन काल आपण 252 नंबरची ओवीचा विचार केला होता, ज्यामध्ये वर्णन केलेलं आहे की जे दुर्बुद्धी लोक आहेत, फक्त यज्ञादिक करून संसार सुखाची किंवा स्वर्ग सुखाची अपेक्षा करतात आणि इतकं पुण्य प्राप्त करून सुद्धा त्या पुण्याचा गैरवापर करतात। पुण्याचा व्यवस्थित वापर व्हावा यासाठी काय करायला पाहिजे, तर जी आपण जी कामं करतो, कर्म करतो, ती निष्काम पद्धतीने झाली तर त्या पुण्याला अर्थ राहतो किंवा ती पुण्य उपयोगाला येतात। आणि ती कशासाठी उपयोगाला येतात, तर ज्ञानप्राप्तीच्या दृष्टीने उपयोगाला येतात। आणि असा विचार कालच्या 252 नंबरच्या ओळीमध्ये बघितला होता। माऊलीने आपल्याला 2 दृष्टांत पण दिलेले आहे। दैवे अमृत कुंभ जोडला, तो पाये हनुनी उलांडला, तैसा नाशिती धर्मू निपजला हेतुकपणे। जर कुठल्याही फळाची धर्माची अभिलाषा ठेवून जर धर्माचं पालन जर केलं जात असेल, कुठलंही कर्म करताना जर कुठल्या तरी एखाद्या फळाची अपेक्षा ठेवून जर कर्म केलं जात असेल, तर ते काम करणं म्हणजे उदाहरण माऊली देतात, दैवे अमृत कुंभ जोडला। दैवानं, नशिबानं आपल्याला अमृताची प्राप्ती झालेली असते आणि ती प्राप्ती जर झाली आहे तर त्या अमृताचा वापर आपण अमृत होण्यासाठी, आपण अमर होण्यासाठी वापरला तर बरं आहे। तर त्याऐवजी तर त्या अमृताचा कुंभ जर पायानं जर ढकलला आणि लवडून टाकला, सांडला, तर त्याचा काही उपयोग होत नाही। तसा धर्माची कुठलीही कामं जी आहेत, पुण्याची जी यज्ञ यागादिक जी कामं आहेत, त्या यज्ञ यागादिक कामामध्ये मुख्य हेतू जो भगवंत, तो विसरून जर आपण काम करायला लागलो आणि त्याच हेतूमध्ये भगवंत हेतू सोडून आपण जर प्रपंचाचा विचार जर करून ती कामं करायला लागलो, सकाम कामं करायला लागलो, तर जसा अमृतकुंभ आपण ओलांडला किंवा सांडला, त्याचा गैरवापर केला, तसाच या धर्माचा वापर होईल किंवा जी कर्म आपण कर्म करतो त्या कर्माचा, यज्ञाधिक कर्माचा वापर होईल। काल आपण बघितलं होतं, माऊली त्याला शब्द वापरतात, भाग्याने अमृताचा कलश सापडला। भाग्याने शब्दाचा अर्थ आहे, थोडं का असना जे धार्मिक कार्य करतात त्यांच्याकडे सात्विक वृत्ती असते, त्यांना धार्मिक कार्य करायचा याचा अर्थ त्यांना थोडं का असना शास्त्राची जाणीव असते। आणि या सगळ्या गोष्टीचा वापर शरीर भाग्यानं मिळालेलं असतं। एवढं शरीर भाग्यानं मिळालं, धर्म करण्याची, पुण्य करण्याची वृत्ती निर्माण झाली, तर ते पुण्य असं वाया घालवण्यामध्ये, जसा अमृतकुंभ जो आहे, अमृतकुंभ म्हणजे अमृताचा कलश, जर तो पायाने लाताडून पालता केला, तसं आपलं मिळालेलं नशीब जे आहे ते नशीब लाताडण्यासारखं आहे। एक सुवर्ण संधी भगवंताने आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे आणि त्या सुवर्ण संधीचा जर गैरवापर आपण जर केला तर काय होतं, तर जर स्वर्गाधिक काहीतरी एखादी गोष्ट मिळेल, संसारातले भोग उपयोगाला येतील, पण भगवंताची प्राप्तीला आपण मात्र पारखे राहू, असं सांगायचं आहे माऊलींना। म्हणून दैवे शब्द जो वापरला आहे फार खुबीने वापरलेला आहे। कारण आपल्याला पुण्य करण्याची इच्छा होणं, आपल्याला शरीर प्राप्त होणं, आपण मोक्षासाठी, ज्ञानासाठी पात्र असणं, एवढ्या गोष्टी असणं, याला दैव म्हटलेलं आहे।
दैव या शब्दाचा अर्थ आपण आर्थिकदृष्ट्या सबल असणं, माझा प्रपंच व्यवस्थित आहे किंवा मी निरोगी आहे, हीच दैव आणि भाग्य असण्याची व्याख्या करता येत नाही. खरं भाग्य कशाला म्हणायचं की ज्या भाग्यामध्ये भगवंताच्या प्राप्तीची, ज्या शरीरामध्ये जन्माला येऊन भगवंत प्राप्तीची इच्छा निर्माण होते, ते खरं भाग्य आहे. म्हणून अमृत सापडले ना आपल्याला, तर अमृताचा वापर योग्य पद्धतीने करायला पाहिजे. शरीर मिळाले ना दुर्लभ असलेलं, तर दुर्लभ शरीराचा वापर दुर्लभ गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी केला पाहिजे. ज्या गोष्टी सजासजी प्राप्त होणार नाहीत असा मोक्ष जो आहे तो, जरी प्राप्ताची प्राप्ती आपण म्हणतो, पण बराच विचार केला तर ते अप्राप्तच आहे. सर्वसामान्यांना जर विचार केला तर तो मोक्ष अप्राप्तच आहे. जर त्याचा अंदाज आला नाही किंवा ज्ञानाची प्राप्ती झाली नाही, आपण कोण आहे याची ओळख झाली नाही, तर हा मोक्ष जो आहे अप्राप्तच आहे. मग अशा अप्राप्ताची जर प्राप्ती करणं ही दुर्लभ गोष्ट आहे, आणि ही दुर्लभ गोष्ट जर मला मिळालेली आहे, मुमुक्षत्व मिळालेलं आहे, शरीर मिळालेलं आहे, काही वेळा कुठेतरी ग्रंथांचा सहवास घडतो, कारण यज्ञ याग करताना शास्त्राचं वाचन होतंय, स्तोत्रांचं वाचन होतंय, आणि या स्तोत्र वाचून किंवा शास्त्रांचा विचार करून जर मागताना जर आपण जर प्रपंचच मागितला दुःखरूप असलेला, तर तो दैवे अमृत कुंभ जोडला तो पाये हाणूनी ओलांडलेला, अशी स्थिती माऊली होईल म्हणून सांगतात. माऊलींची ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आपण असलेली आपल्याकडे असणारी जी संधी गमावून बसतो, आणि शेवटी जेव्हा शरीर संपून जातं, ज्यावेळी शरीराचा वापर करता येत नाही आपल्याला, त्यावेळी समजा जर बोध झाला आपण असं करायला पाहिजे होतं, तर उपयोग नाही ना. आता एकदा होता तेव्हा अमृताचा कुंभ कलश ओलांडून टाकला, आता कुठलं अमृत असणार आहे. आणि अमृत म्हणजे सदृढ शरीर. म्हणून तारुण्य अवस्थेमध्ये या शरीराचा वापर करावा, आणि धर्म करता 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 अर्थकाम ओलांडून मोक्षापर्यंत जाण्याची जी व्यवस्था शरीरामध्ये आहे, त्याचा वापर चांगल्या पद्धतीने आपल्याला करता आला पाहिजे. म्हणून माऊलींनी ही एक ओवी 252 नंबरची ओवी वाचलेली आपण काल बघितलेली होती. आणि त्यासाठी एकदा कापुराचा सुद्धा दृष्टांत अगोदर दिलेला आहे, मिष्टान्नाचा दृष्टांत दिलेला आहे. चांगलं चांगलं अन्न करायचं आणि त्यामध्ये काळकूट विष घालायचं, किंवा चांगलं चांगलं अन्न आहे, पक्वान्न पुढं वाढलेले असतात. ज्या अन्नाचा चांगला वापर आपल्या शरीरावरती होणार असतो, ते जर कुणाची तरी द्वेष मत्सर याचे विचार करत करत जर आपण अन्न खायला लागलो, तर काळकूट घातल्यासारखंच त्यामध्ये आहे. जेवताना सुद्धा राग द्वेष लोभ यापासून बाहेर पडून आपण अन्नाचं भक्षण केलं पाहिजे. पण तिथं ते जर करत नसू आपण, तर ते विष घातल्यासारखंच आणण्याची स्थिती होते ना. काही काही घरामध्ये भांडत भांडत जेवत असतात. आता भांडत भांडत जेवणं म्हणजे विष घालून जेवण्यासारखाच प्रकार आहे. म्हणून माऊलींनी कापराला अग्नी लावणं कारण नसताना, जो कापूर भगवंताच्या पूजेसाठी वापरता येईल तोच कापूर नुसताच जाळून जर टाकला तर काय उपयोगाचा आहे. जे मिष्टान्न जे असतं ते दुष्टपुष्ट करणारं आहे आपलं शरीर, ते शरीर पुष्ट करणाऱ्या शरीरात त्या मिष्टान्नाचा वापर काळकूट घालून आपण करतो, तशा पद्धतीनं होणार आहे. 2-3 दृष्टांत जे आहेत, एक अमृताचा आहे, एक कापुराचा आहे, आणि दुसरा मिष्टान्नाचा आहे. 3 दृष्टांत माऊलींनी दिलेले आहेत, खोलवर विचार करण्यासारखे आहेत. पण दृष्टांताचा विचार करता करता आपण मुख्य जे असणारा जो सिद्धांत आहे तिथंपर्यंत गेलो पाहिजे. अनेक पुढे एक वर्णन करतात बघा, 253 नंबरची ओवी आता आपण बघायला लागलोय. सायाशे पुण्य अर्जिजे मग संसार का अपेक्षिजे, परिनेनती ते काय कीजे अप्राप्त देखे. मोठ्या कष्टाने पुण्य संपादन करावे आणि मग संसारातील भोगाची अपेक्षा का करावी. असे पहा की ज्यांना सद्बुद्धी प्राप्त झाली नाही अशा लोकांना काय करावे. ते सद्बुद्धीला प्राप्त झालेले नसतात असे जाण. त्यांना सद्बुद्धी सद्वासना त्यांच्याकडे नसते असा त्याचा अर्थ आहे. सायासे पुण्य अर्जिजे, सायासे म्हणजे खूप कष्ट घेतात पुण्य प्राप्ती करण्यासाठी. आणि एवढं पुण्य, दुसरा एक मुद्दा त्यामध्ये आहे, खूप पुण्याची प्राप्ती होती किंवा पुण्य आणि पाप समान झाले, म्हणजे पुण्याची बऱ्यापैकी पुंजी आपल्याकडे आहे म्हणूनच आपल्याला शरीर प्राप्त झालेलं आहे माणसाचं. ती ही पुण्याची जोड आहे. म्हणजे सायासानं पुण्य केली होती म्हणूनच शरीर प्राप्त झाले माणसाचं. नरदेह प्राप्त होण्याला सुद्धा पुण्य लागतं. आणि दुसरी गोष्ट, धर्म करायला आणखीन एक पुण्य लागतं.
जरी एकाच शरीरामध्ये शरीर आहे, धर्म करण्याची इच्छा आहे, म्हणजे सात्विक वृत्ती थोडीशी आहे, हे सगळं पुण्याने मिळालेलं आहे. आणि हे पुण्य प्राप्त करताना खूप कष्ट घेतले असावेत, आपण मागच्या जन्मात घेतले असतील, या जन्मात घेतले असतील. आणि म्हणून प्रयत्नपूर्वक, सायाशी शब्दाचा अर्थ आहे प्रयत्नपूर्वक किंवा कष्टाने, आयास, आयास म्हणजे कष्ट, कष्ट घेऊन आयास, सायास हे पुण्य अर्जिजे, अर्जिजे म्हणजे संपादित करणे, मिळवणे. मग संसारू का अपेक्षिजे, मग संसाराची इच्छा का ठेवायची? संसार जो मला मिळतो तो प्रारब्धाने मिळत असतो. प्रारब्धाच्या जी व्यवस्थित जी कर्म आपली आहे, ती कर्म संसार मिळायसाठी उपयोगी पडतात. मग परत आहे त्या पुण्याचा वापर इकडे का करायचा? समजा एखादी पुंजी मी कोणत्या तरी कामासाठी माझं धन किंवा द्रव्य साठवून ठेवलेलं आहे, आणि तेच द्रव्य जर कुठेतरी उधळपट्टी, चैनी करण्यासाठी किंवा मद्यप्राशन करण्यासाठी किंवा आणखीन काहीतरी जुगार खेळण्यासाठी जर मी ते द्रव्य वापरलं, तर त्या द्रव्याचा उपयोग काय झाला? म्हणजे मिळवलेलं होतं कष्टानं, पण वापर झाला असा. बरेच वेळा काही मुलं आहेत, वाडवडिलांची जी संपत्ती असते त्यांनी काही कष्ट केलेलं नसतं, पण आपोआप प्राप्त झालेलं ते असतं. आणि आपोआप झालेल्याची त्याची किंमतच नसते. आणि ती काय करतात मुलं? नको त्या ठिकाणी उधळून लावतात. जसं सुंदर शरीर प्राप्त व्हावं आणि त्याने आत्महत्या करावी. काय अर्थ आहे त्याला? इतकं सुंदर शरीर होतं, देवानं नाक, डोळे, कान सगळी व्यवस्था दिलेली होती, आणि त्यानं एका क्षणात कुठल्या तरी रागाच्या भरात कुणावर तरी रुसवा काढण्यासाठी कुठल्या तरी अपेक्षेनं आत्महत्या केली. काय उपयोग झाला त्याचा? तसं सायासे पुण्य अर्जिजे, तसं कष्टानं पुण्याची प्राप्ती केलेली असते. व्रत केली, तीर्थयात्रा केल्या, अनुष्ठानं केली, जप तप केलेले असतात. आणि या जप तप करून मागायचं काय? तर मला संसार द्या म्हणायचं. ह्याच्यासारखा मूर्खपणा दुसरा कुठला आहे का? असं माऊली प्रश्न विचारतात. म्हणून म्हणतात सायासे पुण्य अर्जिजे, मग संसार का अपेक्षिजे, मग संसार कशाला मागायचा? संसार तरी मिळालेलंच आहे ना. जे मिळालेलंच असतं ते परत कशाला देवाकडे मागायचं? जे मिळालेलं आहे ते किती दुःख रूप आहे हे समजलेलं असतं, तरी सुद्धा कशाला मागायचं? दोन प्रश्न आहेत. संसार मागायचा नाही का? प्रपंचचं मागायचं नाही का? एक पहिलं कारण आहे की संसार न मागता माझ्या प्रारब्धानं मला मिळतो म्हणून मागावं लागत नाही. आणि दुसरी गोष्ट, तो दुःखरूप आहे, व दुःखरूप असताना मागायचा कशाला? ह्या दोन गोष्टीचा जर विचार आपण केला तर श्री गुरूंचं दर्शन करताना, भगवंताचं दर्शन करताना आज आपल्या असलेल्या कामना कोणत्या आहेत? तर त्या असाव्यात कामना. आपण आहे मनुष्य जन्माला आलोय, काहीतरी कामना असतात, पण त्या शुद्ध कामना असाव्यात. काहीतरी शुद्ध विचार, शुद्ध संकल्प असावेत. म्हणजे मला परमेश्वरा माझं चित्त शुद्ध कर, मला माझ्या चित्त हे शांत कर. आणि शुद्ध आणि शांत चित्त कर मागणं म्हणजे ही फार मोठी मागणी आहे. जर ही आपल्याला ईश्वर कृपेने जर प्राप्त झाली तर आपण खूप मोठे भाग्यवान आहोत. हे मागायचं सोडून संसार का अपेक्षिजे असा प्रश्न माऊली विचारतात. वास्तविक इथं क्वेश्चन मार्क दिल्यानंतर या ओवीचा अर्थच बदलून जातो. जर नुसता क्वेश्चन मार्क दिला तर त्या ओवीचा अर्थ कसा होतो? सायाशे पुण्य अर्जिजे, मग संसार का अपेक्षिजे प्रश्नच आहे तो. परी नेनती ते काय कीजे, नेनती म्हणजे मूर्ख लोक, नेनती म्हणजे जाणत नाहीत, नेनती त्यांना जाणत नाहीत. अप्राप्त देखे असे जाण, ते सद्बुद्धीला प्राप्त झालेले नसतात. अप्राप्त म्हणजे त्यांना चांगली बुद्धी प्राप्त झालेली नसते. अशा दुर्बुद्धीमुळं नको ते मागून घेतात आणि घात करतात. समजा आपल्याच प्रयत्नानं समजा भगवंत प्रसन्न झाला तर काय मागावं त्याच्याकडं हे मग ठरायला पाहिजे ना आपल्याला. आपण काय ठरवलेलं नसतं. चुकून समजा भगवंतच आपल्या समोर उभा राहिले आणि म्हणले तुला काय मागायचं ते माग, तर आपण गडबडून जाऊ. काय मागायचा प्रश्न पडणार आहे. आणि मागताना बरोबर डोळ्यापुढं संसारच असेल, डोळ्यापुढं नातलगच असतील, डोळ्यापुढं ऐहिक संपत्तीच मागावी अशी इच्छा राहणार आहे. ज्यानं खरंच पुण्याची प्राप्ती आणि मुमुक्षत्व प्राप्त केलेलं आहे तो भगवंताची संगत, संतांची संगतच मागेल. पुन्हा पुन्हा जरी जन्म आला तर त्या पुन्हा येणाऱ्या जन्मामध्ये सुद्धा भगवंत प्राप्तीची तळमळ आहे तशी शिल्लक राहू दे. चित्त शुद्धाने मला नाम घरणे घेण्याची इच्छा दे असंच मागून घेईल तो. पण ही जे आहेत अप्राप्त देखे, ज्यांना सद्वासना नाही,
म्हणजे ज्यांच्याकडे दुर्बुद्धी दुर्मती दोन शब्द वापरलेले आहेत माऊलीने. जर दुर्बुद्धी असेल तर ती दुर्बुद्धी मागून मागून काय मागणार आहे? संसारच मागणार. मला हे दे ते दे. परमपूज्य काका एक दृष्टांत देतात, त्यांच्या प्रवचनामध्ये असतो. त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. कुठली एक देवी आहे ना, ती देवी तिचं वाहन आहे गाढव. अशा गाढव असणाऱ्या देवीकडे एक भक्त आहे. तो भक्त नेहमी तिची पूजा अर्चा करायचं, तिच्यासाठी सगळी अनुष्ठानं करायचा, जपतप करायचा. आणि शेवटी काही दिवसानंतर ती देवी प्रसन्न झाली म्हणे. आणि प्रसन्न झाल्यानंतर बाळ तुला काय पाहिजे ते माग. तर याची इच्छा होती, मी अजून ह्या आयुष्यामध्ये घोड्यावर कधी चांगल्या उमद्या घोड्यावर बसायला नाही, त्यामुळे मला घोड्यावर बसायचं आहे असं त्यानं मागितलं त्या देवीकडे. देवी काय बोलली, अरे माझं वाहन गाढव आहे, तुला कुठला घोडा आणून मी देऊ? जर आपण प्रापंचिक गोष्टी अशा मागायला लागलो तर ती कुठलीही प्रापंचिक गोष्ट ती कदाचित तरतम भावाने उच्च नीच काहीतरी श्रेष्ठ कनिष्ठ असेल, पण ती मात्र दुःखरूपच आहे असा त्याचा मुख्य अर्थ आहे. काहीही मागून घेतलं तरी दुःखरूपच आहे. संसारातलं काहीही मागितलं दुःखरूपच आहे. ते मला संसारात आसक्तीच निर्माण करतं. आसक्ती निर्माण करतं म्हणजे मला परमेश्वरापासून दूरच ठेवणार आहे. मग परमेश्वरापासून दूर ठेवणारं जे आहे ते मी परत का मागावं? संसार का अपेक्षिते? जो संसार मला दिवसोंदिवस देवाच्या प्राप्तीपासून दूर दूर घेऊन जातो, त्या संसाराला मी परत अपेक्षा का करावी? हा मोठा प्रश्न माऊली इथं आपल्याला विचारतात. आणि हे अप्राप्त गोष्ट सद्वासना जी आहे ती अप्राप्त आहे, सर्वसामान्यांना प्राप्त होत नाही. आणि म्हणून जर सद्वासना जर आली असेल तर संसाराची अपेक्षा करू नये. सायासानं पुण्य करतो आपण, तीर्थानुष्ठान करतो, किती त्रासानं जातो आपण तीर्थयात्रेला, खूप पैसे खर्च करतो, शरीरानं कष्ट घेतो, शारीरिक कष्ट असतात, बौद्धिक मानसिक सगळे कष्ट असतात. एवढे कष्ट घेऊन जर आपण देवाजवळ जायला लागलो तर आणि म्हणायचं काय, मला काय दे, माझे आजार पण जाऊ दे, घरात कुठंतरी पाळणा हलू दे, याच फालतू गोष्टी आपण मागायला त्यांच्याकडे जातो. आता वास्तविक त्या मिळालेल्या असतात. अरे मागूनच्या मागून काय मागितलं असं श्री गुरु सुद्धा म्हणतील, असा भगवंत सुद्धा म्हणे, अरे मागतोच तर मागून एवढं मोठं कष्ट केलं आणि मागतोच फालतू गोष्ट, असा प्रश्न आहे. पण ते समजत नाही मूर्ख लोकांना असं सांगायचं आहे. नेनती शब्द त्यासाठी वापरलेला आहे. नेनती ते काय केले, अशा मूर्ख लोकांना काय समजणार, काय करावं त्यांच्यासाठी? पुढे बघा आणखीन एक दृष्टांत. जैसी रांधवणी रससोय निकी करोनिया मोले विकी, तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्मू. ज्याप्रमाणे पाककुशल स्त्रीने चांगले रुचकर पक्वाने तयार करून त्यांचे मूल्य घेऊन ते विकून टाकावेत, त्याप्रमाणे अविवेकी लोक भोगाच्या अभिलाषाने केलेला धर्म फुकट घालवतात. भोगाची अभिलाषा, अविवेकी धाडिती धर्म, धाडिती म्हणजे फुकट घालवतात, वाया घालवतात. भोगासाठी अविवेकी, भोगाची प्राप्ती व्हावी म्हणून हे अविवेकी जे असतात, दुर्बुद्धी लोक जे असतात ते काय करतात की धर्म असा वाया घालवतात. त्यासाठी एक उदाहरण दिले. कोणतं उदाहरण दिलं की 254 नंबरची ओवी आपण बघालेलं आहे. कुठलंही पुण्य जे आहे ते पुण्य शाश्वत पदाची प्राप्ती आपल्याला करून देऊ शकतं, पण हेच मौल्यवान असलेलं पुण्य खर्चून जर दुःखरूप संसार आपण मागून घेत असेल तर ती गोष्ट धर्म वाया घालवण्यासारखी आहे. इथं आपल्याला जरा विवेक सांभाळावा लागेल. काय मागावं आपण की ज्यामुळं मला अखंड सुखाची प्राप्ती होईल आणि अत्यंतिक दुःखाची निवृत्ती होईल? कारण माझं जन्मोजन्मीचं दुःख आहे आणि हे दुःख जर घालवायचं असेल तर मला सुखरूपताच प्राप्त करावी लागेल. त्यासाठी सुख मागू नये, सुखरूपता मागावी. देवाकडे काय मागावं? सुखरूपता. आणि इथं म्हणलेलं आहे एखादी रांधवणी रससोय निकी. रांधवणी म्हणजे स्वयंपाक बनवणे, रससोय स्वयंपाक, निकी म्हणजे रुचकर असा स्वयंपाक बनवलेला आहे. रांधणे शब्दापासून रांधवणी शब्द आलेला आहे. रांधणे म्हणजे काय करणे? स्वयंपाक बनवणे, काहीतरी करणे स्वयंपाकाचं. आणि रससोय निकी, रससोय म्हणजे उत्कृष्ट चांगला रुचकर अशी पक्वाने. करोनिया मोले विकी, मोले म्हणजे पैसे घेऊन, त्याचं मोल घेऊन जर कोणी विक्री करत असेल, कदाचित मला वाटते ज्ञानेश्वर माऊलींच्या कालावधीत सुद्धा खानावळी होत्या काय कुणाला माहिती. कारण खानावळी नसत्या तर ही ओवी अशी टाकताना विचारपूर्वक टाकलेली आहे. त्यावेळी कदाचित काही लोक जेवण विकत असतील
आज ती चालूच आहे. आता त्याला धर्म म्हणा लागलेत. आता पूर्वी म्हणायचे की एवढं चांगलं जेवण करताय तर ते पैसे घेऊन काय विकता, म्हणजे ते तुम्हाला दानाचं अन्नदानाचं पुण्य कसं प्राप्त होईल. मग अन्नदानाचं पुण्य जर पाहिजे असेल तर ते विकू नये असं वर्णन केलेलं आहे. विकलं की त्याचं मोल वाया जातं. मग तसं एखाद्या स्त्रीने स्वयंपाक करावा आणि ते झालेला स्वयंपाक विकून टाकावा, इतका चांगला स्वयंपाक. त्याऐवजी तिने काय करायला पाहिजे असं माऊली म्हणतात, तर अन्नदानाचं पुण्य प्राप्त करून घ्यायला पाहिजे. एवढ्या कष्टानं जर स्वयंपाक रुचकर बनवलाय तर जाता जाता कुणाच्या तरी तो मुखाला लागावा असा प्रयत्न तिनं करायला पाहिजे होता. पण तसं तिनं काय केलेलं नाही. तर ती काय करते, पैसे देऊन ते विकते अन्न. आता पैसे घेतल्यामुळं केलेलं खर्च पुण्य जो होतं ते पुण्य वाया गेलं. म्हणून आपण काय करतो, इथं म्हटलेलं आहे, तैसा भोगासाठी अविवेकी धाडित्व धर्मो. धाडिता म्हणजे वाया धर्म घालवतो. धर्माचं जे धर्म करून केलेलं जे पुण्य आहे, नीतीनं सदाचारानं वागून जे पुण्याची प्राप्ती होते, ती पुण्याची प्राप्ती हे दुःखरूप संसार मागून घेण्यामध्ये वाया जाते. त्यामुळे दुःखरूप संसार कोणी मागून घेऊ नये असं माऊलींचं पुन्हा पुन्हा सांगणं आहे. 254 नंबरमध्ये सुद्धा तेच परत रिपीट केलेलं आहे. तैसे भोगासाठी अविवेकी धाडिती धर्मो. कशासाठी वापरतात, भोगाच्या कामासाठी. म्हणजे भोगणे हेच मुख्य उद्दिष्ट असतं. ही लाजिरवाणी गोष्ट आहे असं माऊली म्हणतात. 255 नंबरची ओळ आता आहे, म्हणून हे पार्था. आता म्हणून शब्द वापरला. आता त्यांना शेवट करायचा असतो ना माऊलींना, सगळ्या सांगितलेल्या व्याख्यानाचा आणि निरूपणाचा शेवट करताना माऊली म्हणून शब्द वापरतात. म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वता. अर्जुना, पार्था म्हणजे अर्जुना, त्या वेदवादरतांच्या मनात सर्वतोपरी दुर्बुद्धी असते असे जाण. तया वेदवादरता मनी वसे. वेदवादरता शब्दाचा अर्थ आहे भोगाच्या इच्छा ज्या आहेत. वेदाने इथं वर्णन केल्या त्या श्लोकावरतीच आपण बघायला लागलोय. वेदवादरता पार्थ नान्य दस्ती वादिना. अशा शब्दात त्याच ओळीचा तुकडा तो श्लोकाचा इथं माऊलींनी शेवटच्या ओळीमध्ये वापरलेला आहे. याचा अर्थ होतो की ज्या बुद्धीला परमेश्वर प्राप्तीचं ध्येय नाही ती दुर्बुद्धी आहे. चांगली बुद्धी कशाला म्हणायचं, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एकाकीशी राजे सकळ सिद्धी. काल पण आपण ह्या ओळीचा वापर केला होता दृष्टांत म्हणून. अजूनही इथं तो वापर आहे की जी बुद्धी हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. ती दुर्लभ सुबुद्धी आहे आणि सुबुद्धी दुर्लभ असल्यामुळं ती आपल्याकडे यायला पाहिजे. आणि ज्या बुद्धीला परमेश्वर प्राप्तीचं वेळ आहे तीच म्हणायची सुबुद्धी. सद्बुद्धी सद्वासना शब्द वापरलेला आहे. म्हणून आपल्या जन्माला येण्याचं एकमेव उद्दिष्ट असावं की पुन्हा जन्माला न येण्यासाठी प्रयत्न करून तो मोक्ष प्राप्त करून घेणं. आता तो प्रयत्नाधीन मोक्ष आहे का, नाही. पण तरी सुद्धा कर्म करूनच, कर्माशिवाय मोक्ष मिळत नाही हे कळायला लागतं. कर्म करूनच कळतं की कर्माने मोक्ष प्राप्त होत नाही, हे कर्म करूनच कळतं. एखादी साधना करूनच ते साधनाधीन नाही, ती गोष्ट भगवंत साधनाधीन नाही हे कळायला लागतं. आत्मस्वरूपासाठी साधना करावी लागत नाही, कारण ते माझं स्वरूपच आहे. ते का कुठून जाऊन प्राप्त करायचं नाही, त्यासाठी कष्ट घ्यायचे नाहीत. तरी सुद्धा कष्ट आहेत. ते मनानं प्राप्त होत नाही, बुद्धीनं प्राप्त होत नाही, शरीरानं प्राप्त होत नाही. तरी सुद्धा मन बुद्धी शरीर इंद्रिय यांचाच वापर करून ते प्राप्त होतं. असा दुसरा मुद्दा आहे त्यातला. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, साधना करायची तर आपल्याला मन बुद्धी चित्त वापरायला पाहिजे, शरीराचा वापर करायला पाहिजे ध्यानासाठी, नामासाठी, तीर्थयात्रासाठी. पुण्य जे संपादन आपण करणार आहे ते यज्ञ यागादी जे करतो आपण, त्यासाठी कष्ट शरीरानंच घ्यावे लागतात. म्हणजे याचा अर्थ अप्रत्यक्षरित्या ही यज्ञ यागादी धार्मिक कार्य जे आहेत ही पुण्य संपादन करून आपल्या चित्त शुद्ध आणि शांत चित्ताद्वारे मोक्षाची प्राप्ती करून देतात. आणि त्यामुळं ज्या बुद्धीला परमेश्वर प्राप्तीचं ध्येय नाही ती दुर्बुद्धी आहे. वाया जन्म गेला, फुकट वाया. जन्मोनी वाया काय म्हणतात, मग याच्यामध्ये करुणाष्टकामध्ये श्लोक आहे समर्थांचा की मी काही उपयोग झाला, माझा जन्माचा उपयोग मी काय करून घेतला नाही असं ते म्हणतात. कारण मला शरीर मिळालं, धार्मिक ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध आहेत,
काही सत्पुरुष आहेत, त्या सत्पुरुषांची सेवा माझ्याकडून घडली नाही, त्यांची संगत घडली नाही, त्यांची दर्शनं घडली नाहीत. ह्या बऱ्याच वेळा असं होतं की बऱ्याचशा गोष्टी जवळ असतात पण त्याचा पत्ता लागत नाही, आपण लाताडून देतो. जसा दैवे अमृत कुंभ जोडीला म्हटलेला आहे ना, एखादी गोष्ट आपल्या जवळ प्राप्त असते, एखादा सत्पुरुष आपल्या जवळ असतो, पण त्याच्याकडून जे घ्यायचं ते आपण घेत नाही आणि नको ते घेतो, याला दुर्बुद्धी म्हटलेला आहे. एखाद्या सत्पुरुषांच्याकडून काय मागावं हे आपल्याला लक्षात येत नाही आणि आपल्याला आपल्या मनावर तीन गुणांचा पगडा असतो आणि या 3 गुणापैकी कोणता गुण वरती असेल त्या गुणाच्या पद्धतीनं आपली मागणी पण असते. आपलं जीवनाचं ध्येय कशावरून ठरवतं? 3 गुण आपल्या जीवनाचे ध्येय ठरवतात. तमात असू तमगुणामध्ये तर त्या पद्धतीनेच ते वागणार, रजगुणामध्ये असणारी व्यक्ती रजगुणाप्रमाणे वागणार आहेत आणि सत्वगुणाची माणसं सत्वगुणाप्रमाणे वागतील. त्यामुळे आपल्याकडे सात्विकताच आली पाहिजे, यासाठी आपण प्रयत्नशील असायला पाहिजे. सत्वगुण लवकरात लवकर भगवंताची प्राप्ती करून देतो. मग सत्वगुण प्राप्त करण्यासाठी तमोगुण घालवता आली पाहिजेत, रजोगुण घालवता आले पाहिजेत आणि तमोगुण आणि रजोगुण जर घालवता हळूहळू आले आणि आपण सत्वात जर स्थिर झालो तर आपल्याला परमेश्वर प्राप्तीची तळमळ लागते आणि आपलं काम लवकरात लवकर होऊन जातं, जे खरं ध्येय तेच आहे. म्हणून कायम लक्षात ठेवायचं, आपल्या जीवनाचं ध्येय काय? भगवत दर्शन, ईश्वर दर्शन, मोक्षाची प्राप्ती, अन्य काही नाही. सुखानं जगायचं, आनंदानं जगायचं आणि आनंदानं देह ठेवायचा. देह सोडताना सुद्धा आनंदाने सोडता यावा, अशी स्थिती आपली स्वतःची तयार करता आली पाहिजे. आपण तशी करतो का हा मुद्दा आहे. त्याला दुर्बुद्धी आणि सुदबुद्धी कुठली ती आपण वापरावी, त्यासाठी विवेकाचा वापर करावा. त्यासाठी आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवून आवड निवड ह्या बाजूला ठेवायची आणि मधलीच गोष्ट पकडता आली पाहिजे. आवडीचंही नको आणि नावड पण टाळायची, आणि मधली निवड आहे निवड, ती निवड बरोबर करता आली पाहिजे. आवडही नको आणि नावडही नको, तर निवड असली पाहिजे. आणि निवड म्हणजे विवेक. आता आवड म्हणजे आसक्ती आहे बघा. आवड म्हणजे काय असतं? आसक्ती असते. नावड म्हणजे कदाचित ते स्मशान वैराग्य सुद्धा असेल, एखादी गोष्ट टाकूनच देणं, पूर्ण टाकून देणं, की ती उपयोगालाही कदाचित आणता आली असती पण तरी सुद्धा टाकून देणं, ही पण काय होणार आहे? स्मशान वैराग्यासारखे आहे, की ज्याला हेकांड वैराग्य शब्द वापरलेला आहे समर्थाने. तेही नको. म्हणजे त्या नावडीचाही विचार नको, आवडीचाही विचार नको, निवडीचा विचार असला पाहिजे. आणि निवड जी आहे त्याला सारासार विवेक म्हणतात. आणि हा विवेक ज्यांच्याकडे आहे त्यांना विवेकी शब्द वापरलेला आहे, की जे वरच्या ओळीमध्ये वापरलं भोगासाठी अविवेकी, म्हणजे भोगातच रममान झालेले असतात ते अविवेकी. आणि भोग आहेत पण भोग हे मला माझ्या इप्सिप्तापर्यंत, माझ्या ध्येयापर्यंत घेऊन जाणार नाहीत. हे ज्याला लवकर कळलं ते भोगामध्ये लिप्त होत नाहीत. भोग तरी भोगतात पण भोगामध्ये रमत नाहीत. रमणं वेगळं आणि भोग घेणं वेगळं. भोग अत्यावश्यक भोग हे शरीराच्या निर्वाहासाठी घ्यावे लागतात, पण शरीराच्या निर्वाहाच्या पलीकडे जे जातं ना ते अनावश्यक गोष्टी ज्या असतात त्याला भोग भोगणे म्हणतात. इथं विवेक वापरावा लागतो. गरज आणि हौस हे विवेकाच्या 2 गोष्टी आहेत. प्रपंचाच्या गरजेच्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, पण हौस आणि चैन जी असते ती मात्र आपल्याला कुठं घेऊन जाते? तर नको त्या अधोगतीकडं घेऊन जाते. म्हणून आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आत्मकल्याण जर साधायचं असेल तर या आत्मकल्याणासाठी ही गोष्ट विचारात घ्यायला पाहिजे की ज्या बुद्धीला परमेश्वर प्राप्तीचे ध्येय नाही ती दुर्बुद्धी आहे. अशा एकूण ह्या कितीतरी ओव्या आहेत, त्या ओव्यावरती माऊलींनी अतिशय उत्कृष्ट दर्जाचं निरूपण केलेलं आहे. आपण 42, 43, 44 असा गीतेचा श्लोक अभ्यासला एवढ्या ओवींच्या द्वारे, आणि आता 255 नंबरच्या ओवीपर्यंत आपण विचारात घेतलेला आहे. यातल्या 1-2 ओव्या ज्या आहेत त्या आपल्याला अभ्यासासाठी उपयुक्त आहेत, म्हणून त्या आपण लिहून ठेवाव्यात. 252 आणि 253. दैवे अमृत कुंभ जोडला, तो पाये हनुनी उलंडला, तैसा नासिती धर्मो निपजला, ही तुकपणे ही एक ओवी. आणि सायासे पुण्य अर्जिजे, मग संसारू का अपेक्षिजे, परी नेनती ते काय कीजे, अप्राप्त देखे. ह्या 2 ओव्या सुद्धा परत आपण लिहून घेऊन त्याचं चिंतन करावं. आपण ओव्या लिहून घेत आलेलो आहोत,
कदाचित पहिल्या अध्यायामधल्या ओव्या अजून लिहून घ्यायच्या काही राहिल्या असाव्यात. आपण जेव्हा पुन्हा तिच्यावर हात फिरवणार आहे शेवटचा, त्यावेळी त्या बघता येतील आपल्याला. ज्या अत्यावश्यक ओव्या ज्या आहेत त्याची थोडीशी चर्चा आपल्याला एखाद्या प्रवचनामधून, एखाद्या चिंतनामधून करता येईल. पण तसं तो विचार नंतर आपण बघूया. पण काही बऱ्यापैकी ओव्या आपण ज्या आहेत त्या आपण लिहून घेत आलेलो आहोत. त्यामुळे काळजीपूर्वक त्या लिहून ठेवाव्यात, आपल्यालाच त्याचा वापर करता येईल. खूप वेळा ती ओवी पाठही करता येईल. पाठ झालेली ओवी त्याचं चिंतन करता येईल. चिंतन झालेली ओवी अनुभवात आणता येईल. आणि ज्यावेळी एखादी ओवी अनुभवात येते ना, त्यावेळी खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर माऊलींचा चमत्कार आपल्याला लक्षात यायला लागेल की कोणत्या विचारानं ज्ञानेश्वरीची निर्मिती आहे ते आपल्याला कळायला लागेल. पण ही गोष्ट आपल्याला अनुभवाशिवाय कळणार नाही. म्हणून नामदेव महाराज सुद्धा आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतात, एक तरी ओवी अनुभवावी. अनुभवणं फार गरजेचं आहे. एक तरी ओवी वाचावी असं म्हटले नाहीत, एक तरी ओवी अभ्यासावी असं म्हटले नाहीत. मग काय करायचं? वाचायला तरी पाहिजेच, नाहीतर अभ्यास होणार नाही. अभ्यासाला तरी पाहिजे, नाहीतर चिंतन होणार नाही. चिंतनात तरी करायला पाहिजे, नाहीतर अनुभवात येणार नाही. आणि अनुभव घेऊन संपवायला पाहिजे, आणि त्यामध्ये सहजता अनुभवात यायला पाहिजे. त्याला साक्षात्कार म्हणतात. ज्ञानेश्वरीच्या अभ्यासानं जर तळमळ असेल तर ज्ञानेश्वरी साक्षात्कार करून दिल्याशिवाय राहणार नाही. मोक्षाची प्राप्ती करून देण्याची क्षमता ज्ञानेश्वर माऊलींनी त्या ओव्यामधून टाकलेल्या आहे. जर आपण ते चिंतनात जर घ्यायला लागलो ना, आणि ते चिंतनाचा ध्यास लागला त्या ओव्यांचा, आणि आपण ती ओवी अनुभवायला लागलो, आणि त्या ओवीत जर दिवसभर जगायला लागलो, तर निश्चितपणे आपल्याला त्या ओवीचा अनुभव साक्षात्कारापर्यंत घेऊन जाईल. मोक्षाचा आणि आनंदाचा अनुभव सुद्धा आणून देईल. म्हणून या ठिकाणी आपण या ओव्यांचा विचार केलेला आहे. आता एक 45व्या श्लोकावर आपण निघालेला आहे. अतिशय उपयुक्त आपल्या जीवनाशी, जगण्याशी, वागण्याशी ज्या श्लोकाचा आणि ओव्यांचा उपयोग आहे, अशा एका श्लोकावरती आपण आता विचार करणार आहोत. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रे गुणेओ भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगेक्षम आत्मवान. किती सुंदर असं तत्वज्ञान गीताकाराने इथं सांगितलेलं आहे. माऊलीने त्याच्यावर भाष्य करताना मात्र अगदी एका दुसऱ्या ओळीमध्येच त्या सगळ्या श्लोकाचा अर्थ सांगून टाकलेला आहे. वास्तविक किती खोल श्लोक आहे. आणि खोल श्लोक असताना माऊलीने फक्त 1-2 ओळीमधून त्याच्यावर बहुतेक 4 ओव्या, 256, 57, 58 आणि 59, ह्या 4 ओळीमधूनच माऊलीने एवढं तत्वज्ञान एकदम मांडून टाकलेलं आहे. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि माऊलीने तशी परखड अशी ओवी पण टाकलेली आहे. बघू आपण या श्लोकाचा आता आपण विचार करणार आहोत. त्रैगुण्य विषया वेदा. त्रैगुण्य विषया वेदा म्हणजे वेद हे त्रिगुणात्मक आहेत आणि कर्म प्रतिपादक आहेत. आणि ते संसाराबद्दलची हे आसक्तीच निर्माण करतात. कारण जे कर्म प्रतिपादक आहेत तर त्यातली कर्मकांड संसाराचेच भोग मागण्यासाठी काय करतात? आपल्याला प्रेरणा देतात. मग वेदातलं बरंचसं कर्मकांड आहेत. हे कर्मकांड आपल्याला ज्ञानाची प्राप्ती करून देण्यामध्ये फारसा उपयोग होत नाही. कदाचित धर्म, नीती, सदाचार याचं वर्णन वेदानं केलेलं आहे. पण पुढे जाऊन जे शेवटचा वेदांत सांगितला आहे उपनिषदानं, तो वेदांतच आपल्या खऱ्या उपयोगाचा आहे. आणि त्यामुळे वेदांताचाच विचार करावा लागतो. आणि त्यासाठी त्रैगुण्य विषया वेदा म्हणजे हे 3 गुणाचं जे आहे हे कर्म प्रतिपादक वेद त्रिगुणात्मक संसाराला विषय करतात. त्रैगुण्य विषया वेदा म्हणजे हे वेद जे आहेत हे कर्म प्रतिपादक आहेत आणि त्रिगुणालाच काय करतात? विषय करतात. म्हणजे त्रिगुणाला विषय करणं म्हणजे काय करणं? संसाराला विषय करणं. त्रिगुण असल्याशिवाय संसार होतच नाही. सगळ्या संसारामध्ये 3 गुण समाविष्ट आहेत. आपल्या शरीरापासूनच सुरुवात करावी. जगाचा, गावाचा विचार करायची, दुसऱ्या पदार्थांचा विचार करायची आपल्याला आवश्यकता नाही. आपल्याच आतमध्ये, शरीरामध्ये 3 गुण अगोदरच आहेत. आणि त्या 3 गुणांचा विचार जर आपण लक्षात ठेवायला लागलो तर समजतं की माझ्यातच 3 गुण आहेत. आणि 3 गुण आणि पंचमहाभूत मिळूनच प्रकृतीची निर्मिती आहे. हे 3 आणि 5 अशी 8 गोष्टींची ही प्रकृती आहे. त्याला अष्टधा प्रकृती म्हणतात. आणि त्यामुळे ही सगळे पंचमहाभूत माझ्या शरीरामध्ये आहेत, सगळ्या वस्तूमध्ये आहेत. आणि सगळ्या वस्तूमध्ये 3 गुण आहेत. आपण म्हणेल कदाचित जी चैतन्यमय आहे त्यातच फक्त आहेत, नाही, सगळ्यामध्ये आहेत.
जी प्रकृती म्हणून ज्याला आपण म्हटलेली आहे ती जड असो नाहीतर चेतन असो, या जड आणि चेतन, चर आणि अचर या सगळ्या प्रकृतीमध्ये या 3 गुणांचा समावेश आहे, पंचमहाभूताचा समावेश आहे. आता इथं वर्णन करताना ते म्हणतात की जरी वेदानं 3 गुणांचं प्रतिपादन केलं असलं तरी सुद्धा ते 3 गुण विषय संसाराचाच विषय प्रतिपादित करतात. संसारातल्या 5 विषयाबद्दलच बोलतात, बाकी काही बोलतच नाहीत. म्हणजे 3 गुणांचा जेव्हा विचार येतो तेव्हा संसाराचाच विचार होतो. आणि म्हणून इथं 3 गोष्टी या ज्या आहेत म्हणजे तो रजगुण, तमोगुण, सत्वगुण, हे 3 गुण जे आहेत हे गुण म्हणजे संसार. बाकी वर्णन संसाराची छोटी व्याख्या आपल्याला थोडक्यात व्याख्या जर करायची झाली तर 3 गुणांनी युक्त असलेले हे एक पदार्थ म्हणजे संसार. या संसारामध्ये जड गोष्ट कोणती आहे तर ती जड गोष्ट आहे पंचमहाभूताची. आणि चेतन गोष्ट कोणती आहे तर अंतःकरणामध्ये दडून राहिलेल्या 3 गुणांची. सगळे 3 गुण सगळ्या व्यक्तीमध्ये असतात. आता कोणता गुण वरती असतो त्यावरून स्वभाव ठरतो, कोणता गुण वरती असतो त्यावरून त्याच्या आयुष्यातल्या क्रिया ठरतात, कोणत्या गुणाचं प्राधान्य जास्त असतं त्या गुणावरून ती व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये काय करू शकेल हेही कळायला लागतं. किती त्याच्याशी संबंधित ते गुण आहेत बघा, हे गुण संबंधित आहेत म्हणून त्याचा विचार इथं माऊली करतात की या 3 गुणांच्या पलीकडे आपल्याला जायला पाहिजे. म्हणून काय म्हणतात, भवा अर्जुन. काय भव? भव म्हणजे हो. अर्जुना तो हो. काय काय हो म्हणतात बघा, निस्त्रेय गुणेव भव शब्द काय वापरलाय, निस्त्रेय गुणे भव. दुसरा निर्द्वंद्वो भव. भव सगळीकडे वापरायचा. 5 गोष्टी सांगितल्यात बघा त्या श्लोकामध्ये. पहिला सांगितला निस्त्रेय गुणो भव, आता निर्द्वंद्वला सुद्धा भव लावायचं. निर्द्वंद्वो भव, नित्य सत्वस्थो भव, निर्योगेक्षम भव आणि आत्मवान भव. काय काय हो तू? 3 गुणांनी रहित हो. निस्त्रेय गुणे म्हणजे 3 गुणांनी रहित हो. निर्द्वंद्व भव म्हणजे द्वंद्व रहित हो. नित्य सत्वस्थ भव म्हणजे परमात्म्यात स्थित हो किंवा सत्व गुणामध्ये तू स्थिर राहा. पुढची गोष्ट बघा, निर्योगेक्षम भव म्हणजे योगक्षमाची चिंता करत बसू नकोस, योगक्षमाची इच्छा ठेवू नको. आणि आत्मवान भव म्हणजे परमात्मा परायण हो, परमात्म्याच्या प्राप्तीचीच तळमळ तुझ्यात असणारा हो. त्याला आत्मवान शब्द वापरलेला आहे. आत्मवान म्हणजे आत्मज्ञानाची सतत अभिलाषा बाळगणारी व्यक्ती, त्याला म्हणतात आत्मवान हो. मग यासाठी पहिल्या या अगोदर सांगितलेल्या साधनाच आहेत आणि आत्मवान होणं हे फळच शेवटी सांगितलेलं आहे. एक गोष्ट आपल्याला 3 गुणातून बाहेर पडणं एक साधना, 3 गुणाच्या पलीकडे जाणं. बाहेर पडणं म्हणजे पलीकडे जाणं, त्या गुणांचा इच्छेनुसार वापर करणं. सगळ्यांच्याकडे 3 गुण आहेत. जे अवतारी पुरुष होऊन गेले रामकृष्णासारखे त्यांनी सुद्धा तमोगुणाचा, रजोगुणाचा आणि सत्वगुणाचा वापर करून सुद्धा ते गुणातीत राहून असून आहे तसे राहिले. ते गुणातीतच होते, पण ज्या ज्यावेळी त्यांना गरज पडेल त्यावेळी शस्त्र म्हणून 3 गुण त्यांनी वापरलेले आहेत. प्रभू रामचंद्राने जेव्हा रावणादी राक्षसांचा वध केला, तो वध करताना तमोगुणच वापरावा लागला, नाहीतर वध करता आला नसता. भगवान श्रीकृष्णाने शिशुपालादी किंवा जरासंध वगैरे राक्षस किंवा कौरव यांच्यासारख्या नायनाटाचा विचार करताना जी कारस्थानं केली ती कारस्थानं तमोगुणामध्येच मोडतात किंवा रजोगुणामध्ये मोडतात. काही काही गोष्टी सत्वगुणाच्या पण त्यामध्ये आहेत, पण 3 गोष्टी त्यांनी तारतम्यानं केल्या, विचारपूर्वक वापरल्या. ज्याला हे 3 गुण विचारपूर्वक वापरता येतात ते 3 गुणांच्या पलीकडे जाऊ शकतात. मला आत्ता हा गुण वापरायचा आहे आणि लगेच सोडून द्यायचा आहे असं ज्याचा त्याच्यावरती प्रभाव राहिला किंवा त्यांच्या अधीन जर गुण असतील तर ते गुण निश्चित उपयोगाला पडतात. मी तमोगुणी आहे, तमोगुणाची ओळख कशी आहे, प्रमाद, आळस, झोप. आता हे प्रमाद, आळस, झोप जे आहेत, आता त्यातलं उदाहरण झोपेच आपण घेऊया. मला पाहिजे त्यावेळी मी झोप घेतली पाहिजे आणि नको त्यावेळी मी झोप टाळली पाहिजे, याचा अर्थ मी तमोगुणाच्या पलीकडे गेलो. सोपा विचार आहे.
मला जर तमोगुण जर काढावायचा असतो म्हणजे निस्त्रेय गुणे म्हणजे त्रिगुणातीत गुणातीत व्हायचं असेल तर त्रिगुण रहित व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे? तमोगुणाचा वापर मी केला. कशासाठी केला? मला माझ्या शरीराला झोप हवी होती म्हणून मी घेतली. पण झोप घेतली, पुरेशी झाली, गरज संपली, तरी मी जर लोळत बसलो तर मी तमोगुणाला ओलांडलं नाही. मी अजून तमोगुणीच आहे. प्रमाद करतो मी. त्या प्रमाद आहेत न दुरुस्त होणाऱ्याच्या चुका पुन्हा 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 आपण करत असतो. नंतर आळस, सतत सतत आळस, पडून राहायचं, काही करायचं नाही, काही करायची इच्छा नाही, म्हणजे सगळी क्रियाशीलता संपते. तो तमोगुण आहे. मग तमोगुणाचा वापर केवढा बघा. झोपेचं एक उदाहरण जरी घेतलं, ज्यानं पुरेशी झोप घेतली आणि झोपून उठला आणि कामाला लागला, त्यानं तमोगुण ओलांडून रजोगुणामध्ये गेला बघा. कामाला लागला, रजोगुणामध्ये आला. आता काम पण केवढं करायचं यालाही कुठेतरी मर्यादा आहे. त्या कामाची एक टप्पा ठेवला. नुसतीच क्रियाशीलता नको, कुठेतरी शांत वृत्ती जोपासायला पाहिजे. ध्यान कसं लागेल? रजोगुणामध्ये आणि तमोगुणामध्ये ध्यान लागत नाही. त्यासाठी सत्वातच जावं लागतं. मग सत्वगुण कधी येईल? क्रियाशीलता संपेल तेव्हा. ही क्रियाशीलता संपली की सत्वगुणामध्ये जातो. आणि सत्वगुणामध्ये सुद्धा ही शांतीच्या पलीकडं, सत्वगुणाच्या पलीकडं सत्वगुण हा सुखामध्ये बांधून ठेवतो. बांधणं म्हणजेच गुण. गुण शब्दाचा अर्थ आहे बांधून ठेवणं. आपल्याला बंधनात आपण कुणाच्या आहोत? त्रिगुणाच्या. मायेच्या 3 शक्ती ह्या 3 गुणावरच कार्य करत असतात. 3 गुणाच्या द्वारे कार्य करत असतात. मल विक्षेप आवरण शक्ती जी आहे, ही मल विक्षेप आवरण शक्ती ह्या 3 गुणांना घेतल्याशिवाय कार्यच करत नाही. आणि मायेची शक्ती आहे. मग ही जर मायेची शक्ती असेल तर त्याचा आपण विचार करणं फार गरजेचं आहे. थोडासा आपण विचार केलाय, सुरुवात केलेली आहे या श्लोकाला. पण आजच्या चिंतनाची वेळ संपलेली आहे. आपण पुढचं चिंतन नंतर पाहणार आहोत. आता आजचं चिंतन श्री गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि विराम घेतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.